मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स। आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स, अशोकनगर रोड, सातपूर, नाशिक। मित्रांनो नमस्कार, मी योगेश घुगे। आपण पाहतात सार्थक न्यूज। माजी नगरसेविका सौ माधुरी गणेश बोलकर व भाजपा सातपूर महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौ जानवी मनोज तांबे यांनी आयोजित केलेल्या गरबामध्ये महिलांचा प्रचंड सहभाग। एकाच वेळी 3000 महिला पिवळ्या साड्या परिधान केलेल्या डीजेच्या तालावर एका लयीत एका तालात गरबा खेळताना कुठे दिसत असतील तर त्या फक्त बोलकर आणि तांबे यांनी आयोजित केलेल्या गरबामध्येच दिसू शकतात। सातपूर विभागातील सर्वात मोठा महिलांसाठी गरबा म्हणून नावारूपाला आलेला सप्तशृंगी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने करण्यात आलेला गरबा होय। पपया नर्सरी येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। काल चौथ्या दिवशी या गरबामध्ये तब्बल 3000 महिलांची उपस्थिती लाभली होती। युवती महिला यांच्यामधील गरबा खेळण्यासाठीचा प्रचंड उत्साह यावेळी दिसून आला होता। गरबा खेळताना विविध नृत्य महिलांनी सादर केली होती। त्यातील काही महिलांचे 9 दिवस उपवास होते, मात्र सायंकाळी गरबा खेळताना त्यांचा उत्साह कोठेही कमी दिसत नाही हे विशेष। महिला म्हणतात, आम्ही 9 दिवस देवीचे उपवास धरतो, मात्र संध्याकाळी जेव्हा बोलकर आणि तांबे कुटुंबियांनी आयोजित केलेल्या गरबामध्ये आम्ही सहभाग घेतो तेव्हा आमच्यामध्ये देवी मातेच्या कृपेने वेगळी ऊर्जा संचारते। हा अतिशय आगळा वेगळा उपक्रम बोलकर व तांबे कुटुंबियांनी आयोजित केला आहे। याचे संपूर्ण श्रेय माजी नगरसेविका सौ माधुरी गणेश बोलकर व भाजपा सातपूर महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौ जानवी मनोज तांबे यांना जाते। खऱ्या अर्थाने महिलांच्या भावना समजून त्यांनी हा जो गरबा आयोजित केला आहे तो खऱ्या अर्थाने सातपूरच्या पंचक्रोशीत फक्त महिलांसाठी म्हणून नावारूपाला आलेला आहे। यावेळी महिलांना दररोज 11 पैठणी देण्यात येतात, तर विविध 50 बक्षिसे वाटप करण्यात येतात। या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून MIDCचे कलेक्टर श्री दीपक पाटील, सौ शारदा पाटील, सत्यम ट्युटोरियलचे संचालक प्रमोद लोखंडे, DSB अकॅडमीचे संचालक धनंजय भांबरे सर, सौ रोहिणी रवींद्र जोशी उपस्थित होत्या। यावेळी मान्यवरांच्या हस्ते महिलांना पारितोषिके देण्यात आली। दोन 2646 मनीषा निलेश थोरे। गरबा व दांडिया उत्सवासाठी आलेल्या सर्व महिला भगिनींचे सहर्ष स्वागत। आयोजक नगरसेविका माधुरी बोलकर। टाळ्या वाजवायच्या इथे सर्वांना। पुढच्या लकी ड्रॉ विजेते एकदा जोरदार टाळ्या वाजवा सर्वांमध्ये। पुढचे लकी ड्रॉ विजेते आहे 5046 उषा रामकृष्ण काळे। उषा रामकृष्ण काळे 5408। अश्विनी सचिन देवरे 4947। अश्विनी सचिन देवरे। लीना संदीप पोद्दार 3275। लीना संदीप पोद्दार 3275। बहुउद्देशीय मंडळ आयोजित आजचा जो आपला भव्य दांडिया व गरबा उत्सव जो नवरात्रोत्सव आहे, या कार्यक्रमाच्या निमित्तानं सगळ्यांना नमस्कार आणि सगळ्यांना नवरात्राच्या हार्दिक शुभेच्छा। या ठिकाणी जे आयोजक आहेत श्री आदरणीय तांबे सर, श्री आदरणीय तांबेताई, श्री गणेश बोलकर सर आणि आदरणीय माधुरी बोलकर ताई, या ठिकाणी एक सगळ्यांशी संवाद साधताना अत्यंत आनंद होतो आहे। या ठिकाणी हा जो आपला सातपूर अंबड जो परिसर आहे
या ठिकाणी बहुसंख्य खानदेश वासीय या ठिकाणी आणि कसमादे वासीय सर्व आपले जास्तीत जास्त बंधू आणि भगिनी आहेत. आणि या ठिकाणी मी MIDC रिजनल ऑफिसर म्हणून या ठिकाणी काम करताना आज आपली MIDC आहे सातपूर आणि अंबड, आणि त्या ठिकाणी जास्तीत जास्त या भागातले नागरिक बंधू आणि भगिनी या सातपूर आणि अंबड MIDC मध्ये नोकरीच्या निमित्ताने या ठिकाणी वास्तव्यास आहेत. आणि या कार्यक्रमासाठी मला जेव्हा आयोजकांनी फोन केला की सगळ्या ठिकाणी असा कार्यक्रम आहे, हा सगळ्यात जास्तीत जास्त या ठिकाणी ज्या महिला भगिनी आहेत या आपल्याच भागातील आहेत, त्यामुळे या कार्यक्रमाला असं वाटलं की मी आपल्याच गावी आपल्याच भागात या ठिकाणी कार्यक्रमाला आलो आहे, असं या ठिकाणी एक आपुलकीची भावना या ठिकाणी वाटत आहे. आणि ही जो काही कार्यक्रम आता मी गेल्या अर्ध्या तासापासून बघत आहे, या ठिकाणी शिस्तीने सर्व महिला भगिनी या ठिकाणी आनंद घेत आहेत. तर या कार्यक्रमासाठी मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. आयोजकांनी विशेषतः तांबे साहेब, तांबेताई, बोलकर साहेब, त्या बोरकर ताई आणि सर्व त्यांचे मंडळाचे सर्व पदाधिकारी यांनी आम्हाला बोलवलं, या ठिकाणी उचित असा सत्कार केला, त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. आणि त्यांच्या हातून असंच या ठिकाणी चांगलं समाजोपयोगी काम पार पाडो अशी शुभेच्छा देतो आणि मी त्या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज इथे तांबेताईंनी आणि बोलकर ताईंनी बोलवलं त्याबद्दल सगळ्यात अगोदर त्यांच्या खूप खूप धन्यवाद. इथे आल्यानंतर बघितलं मी की छान सगळ्या लेडीज आलेल्या, सगळ्या येल्लो साडी घालून आलेल्या, जसं काही जेजुरीसारखंच वातावरण तयार झालं होतं आणि सगळ्यांनी खूप खूप एन्जॉय केलं इथे. मलाही खूप छान वाटलं. थँक्यू. मला दांडिया अजिबात आवडत नाही, कुणी खेळलेलं नाही, मला बघायला आवडत नाही. पण तुम्हाला दांडिया खेळत असेल ना तर तुम्ही ना सौभाग्य लॉन्सला जा. बोलकर ताईने दांडिया आयोजित केलेला पास नसेल तर त्यांना सांगतो माझ्याकडे पास द्या. कारण इथं जो दांडिया चालतो ना हा खरा दांडिया चालतो. इथं चांगल्या प्रकारे व्यवस्थितपणे दांडिया खेळला जातो. इथं सगळे आनंद घेतात, सगळ्या प्रकारची सिक्युरिटी आहे, सगळ्या प्रकारचा छान गोष्टी आहे. त्यामुळे आपण या सगळ्यांनी फायदा घेतला पाहिजे. काही फक्त या दांड्याला तुम्हाला नाही, काहींना तुम्ही केव्हाही फोन करा. मी गेल्या 7 ते 8 वर्षापासून काहींच्या बोलकर कुटुंबाच्या संपर्कामध्ये आहे. ज्या ज्या क्षणाला म्हणजे माझा कुठला कार्यक्रम असेल तर मी पहिल्यांदा प्रमुख पाहुणे म्हणजे बोलकर ताई किंवा बोलकर साहेब आणि माझ्या डोक्यात असतं. कारण का की ज्यांचं नेतृत्व छान आहे, ज्यांचा जनतेविषयी चांगली भावना आहे, ज्यांना जनतेसाठी काम करायचं आहे, आज प्रत्येक घराघरामध्ये बोलकर त्यांना विचारतात. त्यांना एवढा रिस्पेक्ट आहे कारण त्यांनी त्या प्रकारे काम केलेलं आहे. सातपूरमध्ये सगळ्यात सुरक्षित दांडिया आणि शिस्तबद्ध दांडिया कुठे होत असेल ते फक्त सौभाग्य लॉन्सला होतं. सध्याची परिस्थिती लक्षात घेता महिलांसाठी ताई नेहमी सक्षमच असतात आणि ते त्यांच्या कार्यामधून पण दिसतं. मी आवर्जून सांगेन की ताईंना, तांबे कुटुंबांना, बोलकर साहेबांना आज मी एवढ्या कमी वयात इथपर्यंत पोहोचणे याचं पूर्ण श्रेय हे बोलकर साहेबांना जातं. आणि सर्वांना नवरात्रीच्या आणि दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. आज या ठिकाणी सौभाग्य लॉन्स या ठिकाणी आल्यानंतर बघितलं की आपल्या प्रभागातील ज्या सर्वांच्या लाडक्या नगरसेविका सौ माधुरीताई बोलकर आणि सामाजिक कार्य करणाऱ्या ज्या जान्हवीताई तांबे, तसेच यांच्याबरोबर यांना खंबीर पाठिंबा असलेले त्यांचे पती म्हणजे माधुरीताईंचे पती गणेश बोलकर आणि श्री मनोज तांबे, ह्या चौघांनी जे आयोजन केलेलं आहे नवरात्राचं इतकं सुंदर आहे की आज या ठिकाणी आल्यानंतर सर्व महिला की बसायला जागा नव्हती, इतकी प्रचंड गर्दी आहे. आणि त्यांच्यावरती मी तर म्हणेल की आपल्या देवीची कृपा असेल की त्यांना जो उत्सव साजरा करायचा त्यासाठी देवीने त्यांना आशीर्वाद दिलेला आहे आणि पाऊस आपला आज थांबलेला आहे. आज इथे आल्यानंतर बघितलं की सर्व महिलांच्या पिवळ्या साड्या की जणू काही जेजुरीच अवतरली असं वाटत होतं. आणि त्यावेळेस मला प्रत्येक स्त्रीच्या चेहऱ्यावरती की ज्या गरबा खेळत होत्या, टिपऱ्या खेळत होत्या, की त्यांच्याकडे बघून असं वाटत होतं की त्यांच्यामध्ये इतकं चैतन्य आलेलं आहे. कारण काय होतं की प्रत्येक स्त्री दिवसभर काम करून थकलेली असते आणि त्यांचं जे पूर्ण थकवा आहे आणि नवरात्रीचा जो उत्सव साजरा करण्यासाठी
ह्या दोघींनी म्हणजे जान्हवीताई आणि माधुरीताई यांनी खूप छान आयोजन केलेलं आहे आणि सर्व महिला खुश आहे. कारण काय वर्षभरामध्ये त्यांना जे काही त्यांच्या कलागुणांना वाव द्यायचा असतो ती संधी यांनी त्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे. मी तर म्हणते की ह्या दोघींचं जर समाजकार्य बघितलं तर वेगवेगळ्या माध्यमातून त्यांचं कार्य चाललेलं आहे. त्याच्यामध्ये आध्यात्मिक असेल, राजकीय असेल, सामाजिक असेल आणि आता नवरात्रीचा उत्सव म्हणजे की सर्व समाजातील सर्व स्तरातील स्त्रिया या ठिकाणी एकत्र त्यांनी केलेला आहे. कुठलाही जातीचा भेदभाव न करता या ठिकाणी सर्वांना त्यांनी प्लॅटफॉर्म दिलेला आहे आणि सर्वांच्या कलागुणांसाठी त्यांना संधी दिलेली आहे. शिवाय या ठिकाणी भरघोस बक्षिसं दिलेली आहे. कारण कसं होतं की आपल्याला छोटं फूल जरी मिळालं तरी कुठली पण महिला खुश होते, पण या ठिकाणी बघितलं की प्रचंड असे बक्षिसाची भरघोस लयलूट आहे आणि इतक्या छान छान बक्षिसं आहे, पैठण्या आहेत की ज्याच्यामध्ये महिलांच्या चेहऱ्यावरती खूप आनंद आहे. तर त्याच्यामुळे मी परत या दोघींना मला या ठिकाणी बोलवल्याबद्दल मी त्या दोघींचे आभार मानते आणि पुन्हा एकदा या दोघींच्या पुढच्या भावी वाटचाली शुभेच्छा देते. धन्यवाद. मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स. आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स, अशोकनगर रोड, सातपूर, नाशिक.